वार्षिक भंडाऱ्याचा पवित्र दिवस. गावात अफाट गर्दी वाढत चालली होती. 21 काहिलीत खीर शिजत होती. भक्तांची रांग आणि सगळीकडे भक्तीच भक्ती. पण या पवित्र यात्रेत एकाची नजर फक्त पैशावर होती. एक लोभी शेठजी. गर्दी पाहून त्याच्या मनात एकच विचार आला, इथून पैसा कसा कमवता येईल. त्याने ठरवलं, यात्रेकरूंवर कर लावायचा आणि यात्रेचा मक्ता घ्यायचा. तो थेट मामांकडे गेला आणि विचारलं, मक्ता घ्यायचा आहे, त्यासाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील. हे ऐकताच क्षणभर सगळीकडे शांतता. कारण भक्तीच्या ठिकाणी पैशाचा सौदा मामांना कधीच मान्य नव्हता. अचानक मामा त्या शेठजीकडे पाहून म्हणाले, आकाशाची कुऱ्हाड तुझ्या घरावर कोसळणार आहे. क्षणभर शेठजी थरथर कापला. पण मामा पुढे म्हणाले, पण काहीही नुकसान होणार नाही. काही दिवस गेले. आकाशात काळे ढग, वादळी वारे आणि अचानक भयंकर कडकडाट. शेठजीच्या घरावर थेट वीज कोसळली. सगळं गाव धावून आलं. लोकांना वाटलं आता सगळं संपलं. पण जे पाहिलं ते अविश्वसनीय होतं. घराला काहीही नुकसान नाही. पाळण्यातलं बाळ सुरक्षित. एकही वस्तू जळलेली नाही. तेव्हा सगळ्यांना आठवलं मामांचं ते वाक्य, आकाशाची कुऱ्हाड कोसळेल पण नुकसान होणार नाही. तो योगायोग नव्हता, ती होती बाळू मामांची आकाशावरची सत्ता. बाळू मामांवर श्रद्धा असेल तर फॉलो करा आणि कमेंटमध्ये जय बाळू मामा लिहा.